मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटला अंतिम टप्प्यात आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात। खटल्यामधील साक्षीदारांचे साक्ष पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण। भाजपच्या अधिवेशनाला काँग्रेसच अधिवेशनातूनच उत्तर। 20 ऑगस्टला मुंबईमध्ये राहुल गांधी आणि खरगे यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनाचं आयोजन। यमक जुळवत असताना एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याचा फार मोठा बाऊ करू नये, शिक्षण मंत्री केसरकरांचं त्या मराठी कवितेवर स्पष्टीकरण। प्रचंड खड्डे असलेला नाशिक मुंबई महामार्ग 31 जुलैपर्यंत सुस्थितीत होणार। ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं आश्वासन। त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन दर्शनासाठी पास देण्याचा निर्णय। पाससाठी लागणार 200 रुपये। विश्वस्त समितीचा निर्णय। मनमाड बाजार समिती बंद राहणार। हमाली मापारीमध्ये कपात करू नये, कामगार वर्गाची मागणी। पूजा खेडकरांनंतर डॉक्टरांचेही धाबे दणाणले। दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या वायसीएम रुग्णालयामधल्या डॉक्टरांची होणार चौकशी। पुण्यामध्ये खडकवासला धरण तुडुंब भरलं। विसर्ग सुरू। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। यवतमाळच्या खुनी नदीच्या पुलावरून पाणी। पाटणबोरी मांडवी मार्ग बंद। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुसळधार पावसामुळे भंडारा तुमसर बालाघाट आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचा संपर्क। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे 2 मीटरनं तर 28 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमधील चांदोली धरण 82% भरलं। धरणामधून 3800 क्युसेक वेगानं विसर्ग। शेतामध्ये पाणी शिरण्याची शेतकऱ्यांना भीती। जुन्नरमध्ये शिकारीच्या शोधात 2 बिबटे थेट पोहोचले नागरी वस्तीमध्ये। बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी।